दया काका तुम्ही इराला बघितलं का? कुठे दिसत नाहीये. अरे असेल इथेच कुठेतरी असेल ना, मुलांसोबत खेळत असेल. कुठे जाईल ती? नाही ते ऍक्च्युली गेस्ट थांबलेत ना तिला भेटायला म्हणून. पण इट्स ओके, तुम्ही तुमच्या गप्पा कंटिन्यू करा. खूप पेंडिंग असतील ना. मी आले इराला शोधून आले. पण बघ हां इट्स ओके इट्स ओके. फील कम्फर्टेबल केदार. हो इरा कशी आहेस ग तू बाळा? बरी आहेस ना? आज तुझा बर्थडे. हॅपी बर्थडे. मला तुझी खूप आठवण येते. तू मला मिस करतेस? हे बघ, हे तुझ्यासाठी आहे. इरा तुला किती वेळा सांगितलंय आपण या माणसाबरोबर काही नातं ठेवायचं नाहीये. मग का आलीस तू इथे? इरा का आलीस तू इथे? कौशिकी मॅडम, मी आणले तिला इकडे. तिची काही चूक नाही. माझ्या परमिशन शिवाय तू इराला इकडे आणलंच कसं? माझ्या घरात राहतेस ना, माझ्या मागे हे सगळं चाललंय तुझं? हा नाही ताळणे, तू निशिताची बहीण आहेस म्हणून प्रत्येक वेळेला मी तुला माफ करत आले, पण आज जे तू केलंयस ना, तू कितीही एक्सप्लेनेशन दिलंस तरी मी ऐकून घेणार नाहीये. पण तू रे, किती वेळा सांगितलंय मी तुला, या घरापासनं लांब राहायचं, इरापासनं लांब राहायचं. मग का भेटायला येतोस तू? अगं असं का बोलतेस तू कौशिकी? अगं आज वाढदिवस आहे तिचा. मला नाही वाटणार का तिला भेटावं? हा, माझाही तेवढंच हक्क आहे ना तिच्या. नाहीये हक्क. कमावलायस तू हक्क. लिव्ह.
इरा, या माणसाशी आपल्याला काहीही संबंध ठेवायचा नाहीये हे मी बोललीये ना तुला. चल चल. इरा, मी तुला सांगितलंय, हा माणूस आपल्याला आपल्या आयुष्यात नको आहे. तू ऐकणार नाहीयेस का माझं? कौशिकी अगं का ओरडतेस तिच्यावर? चल. इरा, ठीक आहे, तुला या माणसाकडे राहायचंय ना? हा, ज्या माणसामुळे तुझी ही अवस्था झाली तुला त्या माणसाकडे राहायचंय? कौशिकी, कौशिकी प्लीज प्लीज, हे बघ ती लहान आहे, तिला. ती लहान नाहीये, मोठी आहे ती. कळू दे तिला सगळं. ही तिची अशी अवस्था तिच्या बाबांमुळे झाली हे कळू दे तिला. तुला ऐकायचंय ना काय झालं ते? नो. ये सोड. 2 वर्षांची होतीस तू बाळा. तो दिवस आजही आठवतोय. हे जे तुझे बाबा आहेत ना, त्यांनी प्रॉमिस दिलं होतं की ते तुझी काळजी घेणार आहेत. कौशिकी प्लीज. पण टिप मिळाली, न्यूज कव्हर करायला गेले. एका 2 वर्षाच्या मुलीला घेऊन न्यूज कव्हर करायला कोणी जातं का? पण ते गेले तुला घेऊन, आणि तेव्हा तुझ्यावर जो हल्ला झाला ना त्याच्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे इरा. तुझ्या तोंडून मम्मा, आई शब्द किती वर्ष मी ऐकला नाही. याचा किती त्रास होतो मला, याची जाणीवही नाहीये तुला. प्रत्येक डॉक्टरकडे जाते मी, 1000 डॉक्टरकडे गेले मी, या आशेने की तुला ऐकू येईल, तुला बोलता येईल. प्रत्येक देवाकडे हात जोडलेत मी या आशेने की तुला ऐकू येईल, बोलता येईल. या आशेवर जगते मी इरा. तुझी मम्मा फक्त या आशेवर जगतीये. पण तरी तुला या बेजबाबदार बापाकडे जायचंय? हा, नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.